टू व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आता मी हे घेऊन निघाली ह्या दोघांना वॉकला न्यायला. आणि ही मस्ती यासाठी चालली आहे की ते खुश झाले ना मला जायचं म्हणून. आणि इथे बघा माझा नवरा पारुसा आहे. माझा नवरा मॅगी आणि चहा खाऊन बसलाय. आणि वाय ही इज इटिंग मॅगी किंवा ह्याने केव्हा मॅगी खाल्ली माहिती आहे? कारण की काल मी मॅगी खाल्ली होती. तो माझा ब्लॉग बघितलाय आणि मी स्वतः पण मॅगी मागितली सकाळी सकाळी. एवढ्या सकाळी सकाळी 9 साडेनऊ वाजलेत आणि ह्याने मॅगी खाल्ली आता आणि बिस्किट खाल्लं. काय बोलायचं, अनहेल्दी पर्सन. आणि मला बोलतो टू डॅडी काय बोलणार. आलो आता आम्ही खाली. ते दोघं जण बघा फिरतायत. मी पण वॉक करणार आहे आता इथे थोड्या वेळ, म्हणजे त्यांचं होईपर्यंत वॉक करते मस्तपैकी थोडंसं. मला भूक लागली आहे. पाठीमागे पूर्ण पावर आहे. आणि ही वाली बिल्डिंग आहे आमची. ही जी ऑरेंज कलरची जी बिल्डिंग दिसते ना, बकवास कलर दिला आहे बट इट्स ओके. आम्ही 14 फ्लोअरला आहे. मला वरती जायचं आणि खाली यायचा एवढा वैताग येतो. बट स्टील नो ऑप्शन बेबी. असे भुताटक्यासारखे नुसते हिंडत असतात माहिती. घरला खाली आणलं ना त्यांना असं वाटतं बापरे काय सुख भेटलंय. नुसते बोंबलं त्यांना. माझं स्नोबे तरी जरा बरं आहे बट कोको वॉज भटकंती येते भटकंती माहिती का. चला मी थोडंसं वॉक करते आता. हा स्नोबी माझ्यासोबत चालतोय. आणि कोको कुठे? कोको ती पहा कुठे गेली रे. हां ही इथं दिसते का कोको तुम्हाला? ही इथं दिसत असेल. ही कोको आहे. एवढ्या लांब आराम येते. काय नवरा भेटलाय मला चिंगूस. मी त्याला म्हटलं की माझा फेसवॉश संपलाय डीमार्टलाच. तर डायरेक्ट म्हणतोय नाही तू खर्चेंद्र माणूस आहे. खर्चेंद्र माणूस काय असतं? खर्चेंद्र नाही बोलतोय. डायरेक्ट म्हणतोय मी नाही घेऊन जाणार. काय करू या माणसाचं? एवढा खंबा आहे ना हा, माझ्या फ्रेम मध्ये बी बसत नाही. आणि ही बघा केस कशी भूतासारखी वाढवल्यात. गचपण लावला. किती घाण दिसतोयस तू, तुला माहिती आहे का? बघा तुम्ही सांगा सांगा फक्त पोरींनी सांगा, पोरांनी सांगू नका. कारण की मला त्यांची ओपिनियन जर त्याला पोरांचे ओपिनियन मॅटर करत नाही. फक्त पोरींनी मेसेज करा. आणि दुसरं लग्न करण्यासाठी मी तयार आहे. आणि दुसरं लग्न करण्यासाठी मोके पे चौका मार रहा है. नाही मी दुसरं लग्न करू शकतो. अरे ऍक्च्युली ना आता जर मी त्याला म्हटलं ना की आधी आपण मासे घेऊ, असं जर मी त्याला म्हटलं ना आधी आपण मासे घेऊ, आधी एका पायावर म्हणजे पायाच्या नखावर उभा राहील. हो चल घेऊ, हे करू ते करू. पण मी जर बोलली ना नाही मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय, भाई रडतो. डायरेक्ट रडतो. मला बोलला आता हा टॉप चांगला दिसतोय ठीक आहे. तर मी बोलले आपण घेऊ ना मग टॉप. ना बोलतो नाही चिंदी माणूस ये देखो भुक्कड़ माणूस गलती वाली हाँ टेक कसे खात आहेत. आणि हा दुसरा भुक्कड लगेच त्याला त्याच्या ताटात खायला. नुसतं खायला पाहिजे. तोंड चांगलं नाही लागलं. मी हे टाकणार आहे, लक्षात ठेव. मी हे टाकणार आहे. आम्ही बाहेर जाऊन आलो आता. आदित्य बाहेर बसलाय टीव्ही लावून आणि जाम चिडलाय कारण की कोकोनी घरात सू केली म्हणून त्याला खूप राग आलाय. जाऊ दे रोजचं आहे. नवीन काय आता मी तुम्हाला दाखवते. मी शॉपिंग काय केली, मी काय घेऊन आले. आम्ही डीमार्टमध्ये पण गेलो होतो आणि हां कोको आणि स्टोबीचं सामान आणायला पण गेलो होतो. तर हे आणलं मी माझ्या पाय साफ करायला. हे माझं तुटलं होतं, स्नोबीने कुरतडलं होतं त्यामुळे ते एक आणलं. त्यानंतर हे स्नोबीसाठी औषध आणलं आहे ज्याच्यामुळे त्याची खायचं म्हणजे भूक लागेल त्याला, कारण की तो काय खात नाही. त्याची तब्येत खूप कमी आहे, तुम्ही पाहिली असेल. तर मग त्याच्या खाण्यासाठी हे आणलं आहे. माझे पाय दुखत आहेत, मला असं बसता येत नाही. 1 मिनटं. ओके आता मस्त उशा ठेवल्यात मी आणि त्याच्या रोसली ठीक आहे. ते एक स्नोबीला आणलं आहे भूक वाढण्यासाठी. त्यानंतर त्या दोघांना 2 बोन्स आणलेत. तरी पण मी आत्ताच सांगते 2 बोन आणले असले तरी ते एकच बोन खाणार आणि भांडणं करणार 100%. नमली मी. आणि हे एक आणलं आहे स्टिक्स आणल्यात. त्यांना लागतात खायला, म्हणजे थोडंसं विरंगुळा होतो त्यांचा नाही का म्हणून. ते म्हणजे त्यांचं स्नॅक्स आहे. आणि हा शॅम्पू आणला आहे
छान आहे, काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे आम्ही. स्मूथनिंग वगैरे काहीतरी आहे वाटतं यात. छान शॅम्पू आणला आहे हा. आणि झालं त्यांचं, झालं कोकोचं आणि स्मूथीचं. त्यानंतर अजून काय आणलं आहे, हां हे एक आणलं मिक्सरचं झाकण, कारण की छोट्या मिक्सरच्या भांड्याचं झाकणच तुटलं होतं. तुटलं म्हणजे नव्हतंच, ते कुरतडलं होतं स्नोबीने आणि कोकोने, तर ते घेतलं. त्यानंतर डीमार्टमधून आम्ही हे एक आणलं आणि हे एक आणलं. माझा फेसवॉश संपला होता सो आणला. आणि मी कपडे आणलेत. कपडे म्हणजे डेली यूजचे कपडे आणलेत, बाकी नाही काय आणलं एक्स्ट्रा. मी ना या प्लाझो पॅन्ट्स आणल्यात नाही का, या पॅन्ट्स आहेत म्हणजे सिम्पल पॅन्ट्स आहेत. मी तुम्हाला घातल्यावर दाखवेल. आय डोंट नो आता ते कशा निघत आहेत, कशा क्वालिटी निघत आहेत, बट ह्या कॉटन आहेत आणि मला कॉटन आवडतं. याला जेब आहे का, हां याला खिसा पण आहे, त्यामुळे काही विषय नाही. डेली यूजसाठी छान आहे ना, म्हणजे मस्त प्लाझो पॅन्ट आपण लेगीज ह्याच्यावरती घालू शकतो, नॉर्मल फुल टॉपवर. म्हणजे असे जे टॉप आहेत त्याच्या खाली अशी पॅन्ट जरा बरी वाटते, ढगळी कम्फर्टेबल. मग मी 3 आणल्यात, एक चॉकलेटी कलर आणलाय, एक ब्लॅक आणलाय आणि एक व्हाईट आणलाय. आता परत टेन्शनच नाही सारखं सारखं काही घ्यायचं. हा एक टी शर्ट आणलाय मी मस्त छान. अजून एक होता पर्पल कलरचा, पण मी नाही आणला. माझा नवरा बघत तर हा गाणी माझ्याकडं म्हणून नाही आणला. आणि हा एक टॉप आणला. हा टॉप घातल्यानंतर एवढा भारी वाटतोय ना, लय भारी वाटतोय. आणि तुम्हाला माहिती आहे ही स्मॉल साईज आहे. मी एक्सेल घेऊन आली आहे लास्ट टाइम. आय थॉट मी खूप जाडी आहे. ही स्मॉल साईज मला बसली. मी चेक केलं ना तिथे जाऊन आतमध्ये चेंजिंग रूममध्ये, ही स्मॉल साईज मला बसते आहे. आणि मी झक मारत हे असलं एवढं मोठं ढगळं करून, आणि हे खूप ढगळं आहे तरी पण मी घालते आहे, कारण की माझी चूक आहे ना. मला वाटलं मी खूप जाडी झाली आहे, म्हणजे जाडी झाली आहे मी, बट एवढी पण नाही. ठीक आहे, स्टँडर्ड साईज एस मला बसते. म्हणलं तुम्ही विचार करा, मी एवढी पण जाडी नाही आहे. सो असं सगळं माझी शॉपिंग झालेली आहे. आणि अजून काहीतरी आणलं आहे, बट आय विल शो यू दॅट इन रील. हां मी इंस्टाग्रामवर ते पोस्ट करेल आणि तुम्ही बघा. माझं नाव जाम चिडला आहे, एवढंसच घेतलं आहे मी, बट ही इज सो मच चिडिंग ऑन मी. कसं समजणार माझ्या नवऱ्याला की बायको जेवढा जास्त खर्च करेल ना तेवढा जास्त पैसा येतो नवऱ्याकडून. कोणीतरी सांगा रे त्याला, कोणीतरी सांगा या वेड्याला माझ्या ओम्याला. आलाच आवाज. चलो बाय. काय यादू, मी ही पॅन्ट घातली आहे आणि दाखव, याच्यात नाही दिसत आहे. असं पकड, हां हां असं पकड, वरती पकड. ही पॅन्ट घातली आहे म्हणजे छान आहे, एकदम मस्त बसते. म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे. थोडीशी साईज अशी मोठी वाटते मला, बट आय थिंक ती धुतल्यानंतर आकसून जाईल ना. छान आहे, मला आवडली. आता वाजले दुपारचे 4 आणि मी खाली वरण भात, माझं फेवरेट. अरे हां ह्याच्यात तूप टाकायचे. हे गावाकडचं गावरान तूप आहे, एकदम मस्त मस्त. लय भारी लागतं वरण भात तूप, काही बताए हम तुमको. सुख असं लिंबू बिंबू लागतं मला. तुम्ही जेवले का? 4 वाजले. आदित्य बोलला वरण भात बनव, भूक लागली आणि झोपून गेला. मग मी आता त्याला नाही उठवता, कारण की मग तो चिडतो, मग त्याला उठवायला गेली. सो आपण खाऊ, तर उठल्यावर खाई. ओके मला तयारी करायची एका गोष्टीची, सो मी आता तयारी करणार आहे. चटका बसला बेकार. बाय. आता वाजले संध्याकाळचे 8 आणि मी चालली आहे कोको आणि स्नोबीसाठी चिकन आणायला. त्यांचं चिकन संपलं आहे, सो त्याचं चिकन आणते. आणि मी आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते, कारण की मला नाही वाटत आता काही इंटरेस्टिंग होणार आहे. ठीक आहे, सो बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग, आय लव्ह यू, बाय.